नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांना सादर करण्यात आले. या निवेदनात ही मागणी कोणत्याही एका समाजापुरती मर्यादित नसून शिक्षण, संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्र निर्माणातील योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे. यावेळी या मागणीला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि महाराष्ट्र शासन याबाबत लवकरच योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. दरम्यान डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला संविधान दिलं आणि आज त्या संविधानाला अनुसरून मिरज शहरामध्ये जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे, या रुग्णालयाला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं, या हॉस्पिटलचं नामकरण केलं जावं, या पद्धतीचं निवेदन आपण आदरणीय आपल्या मिरजेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार, या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे साहेबांना आज आपण निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की भाऊ, आपण या मिरजेतील जे काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आहे, हे या रुग्णालयाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन नामकरण करून एक ऐतिहासिक काम आपल्या कारकिर्दीतलं आपण करावं, अशा पद्धतीची विनंती करून आपण आज निवेदन दिलेलं आहे. भाऊंनी सुद्धा अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून भाऊंनी सांगितलं की माझं पत्र या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेबांना जोडून देऊन आपण शासन दरबारी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊया. भेट घेत असताना माननीय नामदार गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा आपण सोबत घेऊया आणि सोबत घेऊन आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करून लवकरात लवकर या मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू आणि ते आपण यशस्वी करू, अशा पद्धतीचा शब्द आणि ग्वाही आपले मिरजेचे आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाडे साहेबांनी आज दिलेला आहे. मी त्यांचे आभार मानतो की इतके मोठे काम हे राहिलं होतं, पण आदरणीय भाऊंच्या माध्यमातून हे काम यशस्वी होणारी आम्हाला खात्री आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील किंवा या राज्याचे कार्यतत्पर आणि विकास पुरुष मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस असतील, यांना भेटून आपण या नामकरण प्रकरणी जो काही पाठपुरावा करावा लागणार आहे तो आपण करून निश्चितपणानं मी या तालुक्यातल्या सर्व आंबेडकरी समाजाला ग्वाही देतो की लवकरात लवकर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं जाणार, अशा पद्धतीची मी ग्वाही देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.